चला मित्रांनो, आता जालना जिल्ह्याचे आपले मॅथ्सचे आणि छत्रपती संभाजीनगरचे जे क्वेश्चन होते 15 मार्च 2026ला जो पोलीस भरतीचा पेपर होता त्यामध्ये विचारलेले त्याचे आन्सर की आपण टाकलेली आहे यूट्यूबवरती, ते तुम्ही बघू शकता जर तुमचा जिल्हा असेल तर. आता आपण सोलापूर पोलीस भरतीचा पेपर बघू. शहर पोलीसचा आहे मित्रांनो. एकूण 100 क्वेश्चन आहे आणि तुम्हाला 1.5 तास वेळ आहे. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तुमचे ऑप्शन असणार आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन बघू आपण. पहिला क्वेश्चन काय म्हणतो, सर्वात मोठी ऋण संख्या कोणती. आता सर्वात मोठी ऋण संख्या तर ही तर +1 म्हणजे ही धन आहे, तर हे ऑप्शन आपलं इथेच कटलं. आता जेवढी मोठी संख्या ती तेवढी छोटी असते ऋणमध्ये. तर हे पण ऑप्शन कटलं, हे पण आपलं कटलं, तर आपलं उत्तर येईल -1. आता बघा दुसरा प्रश्न बघा. आईचे वय आज तिच्या मुलाच्या 3 पट आहे. मुलाचे वय जर आपण x पकडलं तर त्याच्या आईचे वय 3x असेल. तिच्या मुलाच्या 3 पट आहे. 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल. 10 वर्षानंतर काय होईल की याच्यामध्ये +10 केले आपण. ओके. आईचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. दहा वर्षानंतर हे झालं मुलाचं वय आणि हे झालं आईचं वय. ओके. म्हणजे त्यांनी सांगितलं ना, आईचे वय आज तिच्या मुलाच्या 3 पट आहे. तिच्या मुलाचं वय x असेल तर आईचं वय किती येईल, 3x असेल. 10 वर्षानंतर म्हणजे याच्यात प्लस केला आपण, 3x + 10 = म्हणजे 10 वर्ष वाढले ना. आताचं वय 3x आहे, 10 वर्षानंतर म्हणजे +10 आणि मुलाच्या वयामध्ये +10 केले. आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल म्हणजे ते आईचं वय किती होईल, मुलाच्या दुप्पट. मुलाचं वय x + 10 झालं ना तेव्हा, तर दुप्पट होईल. तर तिचे आजचे वय किती, तर आईचे वय काढायचं आहे आपल्याला. आईचे वय कसं काढायचं बघा. आता हे समीकरण तुम्ही सोडू शकता. तर हे किती येईल, 2x + 20, 3x + 10 म्हणजे 3x - 2x = 20 - 10 10 म्हणजे x = 10. तर मुलाचे आजचे वय किती आलं आपलं, तर 10. तर त्याच्या आईचे वय किती येईल इथं, 30. ओके. त्याचं उत्तर आलं 30. हा झाला प्रश्न क्रमांक 2. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची मी टाकलेली आहे आन्सर की, ती तुम्ही बघू शकता. प्रत्येक जिल्ह्याची मी घेऊन येणार आहे. तुम्ही फक्त कमेंटमध्ये करा कोणत्या जिल्ह्याची तुम्हाला आन्सर की पाहिजे. सतीश त्याच्या पगारातून 2/3 भाग पत्नीकडे दिले आणि तिने त्यातून 5/8 त्याच्या मुलांची शाळेची फी भरली. तर शाळेची फी 18,750 रुपये असेल तर सतीशचे पगार किती असेल. आता आपल्याला सतीशचा पगार काढायचा आहे. ओके. तर कसं काढायचं बघा. आपल्याला मुलांची फी किती दिली, 18,750. 18,750. ओके. तर ते किती, 5/8 तिने त्याच्या म्हणजे त्याच्या पत्नीने काय केलं, 2/3 त्याने पगाराच्या दिलं. पण त्याच्यामधून काय नाही, आपण रिव्हर्स जाऊ इथून. आता त्यांनी 5/8 त्याच्या मुलांच्या शाळेची फी भरली त्याच्या बायकोने, सतीशच्या. तर इथं 5ची किंमत आपल्याला दिली आहे. किती दिली ती, 18,750. तर आपल्याला काढायची किती आहे, 8ची किंमत. 8ची किंमत म्हणजे काय, ते पत्नीला दिलेले रुपये त्याने. तर बघा हे कसं काढायचं आहे ना, 5ने भाग देऊन टाका. 5 त्रिक 15 उरले किती, 3. 5×7 35 उरले 2. 5×5 25 उरला 0 गुणिला 8. तर हे झालं 0. 8×5 40, 7 आले
4, 7 8 56, 56 प्लस 4 60, हातचे आले 6, 8 त्रिक 24 आणि 6 30. म्हणजे पत्नीला किती रुपये दिले होते त्यांनी? 30,000 रुपये दिले होते. आता 30,000 रुपये दिले तर तो भाग कसा होता माहिती आहे का? हा 2 भाग होता. म्हणजे त्यांनी त्याच्या पगारातला 2 भाग दिला होता आणि पूर्ण भाग किती? 3. तर म्हणजे किती झाले? 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45. म्हणजे त्याला पेमेंट किती मित्रा? 45,000 रुपये. आहे का ऑप्शन? तर आहे ऑप्शन क्रमांक डी. हे झालं तुझं उत्तर. ओके, चला आता सॉरी आता आपण बघू पुढचा प्रश्न. सुधीरचे वय 15 वर्षापूर्वी 35 होते. म्हणजे सुधीरचं जर आपण आजचं वय पकडलं, सुधीरचं ते जर एक्स आहे, म्हणजे 15 वर्षापूर्वी म्हणजे 15 मायनस केलं तेव्हा त्याचं वय किती होतं? 35 होतं. ओके, म्हणजे तिचं आजचं वय किती? प्लस 15 जर केलं आपण तर 40 आणि 50, म्हणजे त्याचं आजचं वय किती झालं मित्रा? 50 झालं. ओके, सुधीरचं. तर तो किती वर्षांनी 65 वर्षाचा होईल? आता तो किती वर्षांनी होईल? आता इथं परत 15 वर्ष जर झाले तर त्याचं वय किती होऊन जाईल? 65 वर्ष होऊन जाईल ना. 50 मध्ये जर 15 केले तर 65, म्हणजे टोटल किती? 15 वर्षांनी तो काय होईल? 65 वर्षांनी होईल. ओके, आता चला पुढचा प्रश्न आता घेऊ आपण. दिलीप प्रतापला म्हणाला. आता हे दिलीप आहे. दिलीप आहे एक व्यक्ती आणि प्रताप आहे. प्रतापचं पी केलं आपण. प्रताप म्हणाला, तुझ्या आईची बहीण, म्हणजे याने याला बोट दाखवून म्हणाला की तुझ्या आईची बहीण. आता याच्या आईची म्हणजे हिची एक आई असेल. ओके, याची बहीण, याची एक त्याच्या आईची एक बहीण असेल. ओके, तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची, म्हणजे याच्या आईच्या बहिणीच्या मुलाची. आता एक सपोज एक्स व्यक्ती आहे, हा त्याचा मुलगा झाला. मुलाची मावशी म्हणजे याची मावशी. आता ऑब्विसली ही त्याची आई आहे आणि त्याच्या आईची बहीण ही, तर याची मावशी कोणती झाली? तर ही झाली ए. माझी आई आहे म्हणजे दिलीप म्हणत होतो ना, तर त्याची ही आई आहे, म्हणजे दोघं काय झाले? भाऊ भाऊ झाले ना. तर त्या दोघांचे नाते काय झाले? तर भाऊ भाऊ. ओके, तर हे तुझं झालं सॉल्व. आता बघ दुसरा प्रश्न घे. एम आर म्हणजे 31. इथं त्यांनी दिलंय एम आर म्हणजे 31. एम आर म्हणजे काय? आता तू जर ABCD जर लिहिली, एम किती याच्यावरती येतो बघ. एम येतो 13 आणि आर किती वरती येतो? 18. 18 प्लस 13 किती झाले मित्रा? 8 आणि 3 किती होतात? 11. हाताला 1, 31. ओके, हे झालं तुझं. आता आर प्लस के. आर तुला माहिती आहे, आर 18, जे के एल, जे के एल. तर तुला के माहिती आहे, के कशावरती येतो? 11 वरती. म्हणजे तुझं किती झालं? हे 29. ओके, हे पण झालं. आता पी म्हणजे इथं काहीच नाही केलं. अल्फा जे आपले सिरीजमध्ये असतात अल्फाबेट्स, त्याचा जो अंक येईल तो घेतलेला आहे. तर ओ 15, पी किती असतो? 16 आणि एम किती असतो? 13. तर हे किती उत्तर येईल याचं पण? 29. ओके, व्ही म्हणजे किती? व्ही म्हणजे 22 आणि के म्हणजे आपल्याला माहिती आहे 11. म्हणजे टोटल किती? 33. के म्हणजे 11, व्ही म्हणजे किती?
आता इथं ए पी, आता ए पीचं 16 + 1 17 यायला पाहिजे. आपलं गटात न बसणारा घटक ओळखायचा आहे. आता ए पी ए ए 1 आणि पी आपल्याला माहिती आहे 16, यांची जर बेरीज केली तर 17 येते. तर आपलं हे बरोबर येत आहे, हे पण बरोबर येत आहे, हे पण येत आहे, हे पण येत आहे. पण हे येत नाही कारण 22 + 11 33 होतं. त्यांनी किती केलंय 31. तर म्हणजे आपलं ऑप्शन काय झालं व्ही प्लस के. ओके, तर हा झाला तुझा फर्स्ट पेज. आपण टोटल मॅथ रिजनिंगचे 50 क्वेश्चन आहे मित्र याच्यामध्ये. तर मी तुम्हाला याच्यामध्ये 25 क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि 25 दुसऱ्या पार्टमध्ये देतो. कारण एकदा जर तुम्ही लेंदी बघायला गेलात तर तुम्हाला पण कंटाळा येईल. तर आपण 25-25चे क्वेश्चन सॉल्व्ह करू. हा सोलापूर जिल्ह्याचा झालेला पेपर आहे आजचा 15 मार्च 2026चा. खालील पर्यायातील कोणता योग्य शब्द प्रश्नचिन्हाच्या जागी उचित आहे? तर बघा, मनुष्य कशा वाटे श्वासोश्वास करतो? तर नाका वाटे. तसंच झाड कशा वाटे करतं? तर त्याच्या पाना वाटे. ओके, तर झाडाचं काय येईल मग? पाना वाटे. आता फुला वाटे श्वासोश्वास करत नाही, फळा वाटे पण करत नाही, मुळा वाटे पण करत नाही. तर कशा वाटे? पाना वाटे. तर हे त्याचा आन्सर आहे. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तरासाठी 2 गुण आहे. तर 2 गुण अचूक उत्तरासाठी आहे, परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. म्हणजे इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. अश्विनीने 100 पैकी 75 म्हणजे 100 गुणांची पेपर होता. ओके, जर 2 गुण असतील तर 200 मार्काचा पेपर होता सपोज. आणि तिने किती सॉल्व्ह केले? तिने 75 सॉल्व्ह केले. 75 प्रश्न तिने सॉल्व्ह केले. आता याच्यातले काही बरोबर आले असतील, काही चुकीचे आले असतील. तेव्हा तिला 129 गुण मिळाले. तिला मिळालेले गुण किती मित्रा? 129. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? आता त्यांनी किती प्रश्न बरोबर सोडवले? आता तिने सॉल्वच 75 प्रश्न केले. तर तिने बरोबर, तिला 129 गुण मिळाले. म्हणजे तिने जर 75 सॉल्व्ह केले असते तर तिला किती गुण मिळाले असते मित्रा? तर 150 गुण मिळाले असते एकूण. पण तिला ॲक्च्युली किती मिळाले? तर 129. ऑब्विसली तिचे 75चे 75 प्रश्न तिने जे सोडवले होते ते बरोबर नाहीये, म्हणजे तिचे प्रश्न चुकले असतील. तर आपला ऑप्शन इथं ए तर इथेच कटलं. ओके, आणि जर 71चा जर विचार केला, जर 71 प्रश्न बरोबर आहे म्हणजे ऑप्शन सीचा जर विचार केला तर 71 म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण बरोबर आहे. म्हणजे 71ने तिचे किती गुण बरोबर यायला पाहिजे होते? 142 मार्क यायला पाहिजे होते ना. 171 जर बरोबर असेल तर पण तिचे आले 129. म्हणजे आपलं ऑप्शन सी पण इथेच कटलं. आता तुम्हाला कळालं मित्रांनो, काय कळालं? की आपलं उत्तर कशामध्ये येणार आहे? एक तर 65 येणार, एक तर 68 येणार. तर बघा, जर आपण काय करू, 65 घेऊ. आता 65 न घेता 68 घेऊ. जर 68 75 पैकी तिचे 68 बरोबर आले. ओके, तर 68 म्हणजे 2, एका प्रश्नाला 2 गुण आहे. 68 म्हणजे 68 गुणीला 2 मार्क पडतील ना तिला. तर तिला टोटल किती मार्क पडले? 8 दोन्ही 16, 6 दोन्ही 12 आणि 1 13, 136. ओके, पण तिला ॲक्च्युली किती पडले? 129. म्हणजे इथं तिला कमी किती मार्क पडताय? 7 मार्क कमी पडताय. 7 मार्क्स तिचे कमी होत आहे. आता 68 आहे. टोटल तिनं 75 सॉल्व्ह केले होते. याच्यातले बरोबर जर 68 आले तर तिला 136 मार्क मिळणार होते. ओके, पण तिचे आता 75 होते तर 68 तिचे बरोबर आले. तर म्हणजे तिचे चुकले किती? चुकले मित्रांनो, चुकले तिचे 7 प्रश्न. म्हणजे टोटल 75 प्रश्न झाले ना मग आपले.
म्हणजे 7 प्रश्न चुकलेत, जर तिला 68 बरोबर होते, तिच्यातले हे 7 मार्क्स तिचे मायनस होऊन जातील. -7 मार्क्स झाले तर म्हणजे उत्तर किती येईल? 129. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक किती? बी आपलं बरोबर आहे. आता चला पुढचा प्रश्न घेऊ. एकदम सोपा प्रश्न होता मित्रांनो हा. अजित वर्गामध्ये गुणानुक्रमे 12वी अजित वर्गामध्ये गुणानुक्रमे 12वी असून अजित नाव मुलाचं दिलंय आणि 12वी असून खालून 34व्या क्रमांकावर आहे. तर बघा अजित आहे, अजित, ओके. तर तो खालून 34व्या क्रमांकावर आहे, म्हणजे त्याच्या खाली किती विद्यार्थी असतील? 33 असतील, ओके. आणि हा अजित वर्गामध्ये गुणानुक्रमे 12वी आहे, म्हणजे याच्या वरती किती असतील? 11. म्हणजे 11 नंतर 12वी ही वरतून होईल आणि खालून 34वी, म्हणजे खाली त्याच्या 34 विद्यार्थी आहेत. तर त्या वर्गात मुलांची एकूण संख्या किती? आता बघा, हे 11 प्लस हे 33 आणि प्लस स्वतः एक अजित राहील 1, म्हणजे टोटल किती होईल? 1 आणि 3 4 आणि 1 5 आणि 1 आणि 3 4, म्हणजे टोटल 45 विद्यार्थी त्या वर्गामध्ये असतील. ऑप्शन क्रमांक ए आपलं हे बरोबर आहे. तर चला आता पुढचा प्रश्न आपण सॉल्व करू. एकदम सोपे प्रश्न आहे मित्रांनो, मला वाटतं. पण बाकी याच्यापेक्षा मला हा सोलापूरचा पेपर म्हणजे थोडा कॅल्क्युलेटिव्ह वाटला, जर मॅथचं तुम्ही सॉल्युशन बघितलं तर. कारण मी मॅथचं सॉल्युशन तुम्हाला घेऊन येतोय ना, तर याच्यात रिझनिंग प्लस मॅथ दोन्ही मिक्स असल्यामुळे मी सेपरेट सॉल्युशन घेऊन येत नाही. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी 25 क्वेश्चन रिझनिंगचे वेगळे दिले आणि मॅथचे 25 वेगळे दिले, ओके. आणि जालन्यामध्ये पण तसेच दिले. आता मी हा सोलापूरचा घेऊन येतोय, तर याच्यामध्ये मिक्स होतं, तर मी तुम्हाला 50चे 50 क्वेश्चन याचे 2 पार्टमध्ये सॉल्व्ह करून देईल, ओके. तर चला, इथं आपलं ऑप्शन ए बरोबर आलं 45. आता पुढचा प्रश्न, चांगल्या प्रकारचे पिसलेले कार्ड संच पॅकमधून एका कार्ड काढण्यात आले तर काढलेले कार्ड संख्येचे कार्ड असण्याची शक्यता काढा. म्हणजे एक पत्त्यांची गड्डी आहे. आता आपल्याला माहित आहे पत्त्यांमध्ये किती? 52 पत्ते असतात, ओके. आणि संख्यांचे कार्ड असतील. आता संख्यांचे कार्ड कोणते असतील? 2 असतील, 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता आपल्याला माहिती आहे 2चे किती? 4 पत्ते असतात ना 2चे. म्हणजे तो एक एक असा असेल, एक हर्ट असेल, एक डायमंड असेल, एक हर्ट्स असेल, एक तो असा गोल गोल असतो तो, आणि एक असतो, एक कोणता राहिला? सॉरी, एक राहिला तो असा. तर हे असे 4 प्रकारचे पत्ते असतात. सॉरी, हे असा नाही वाटतं, असा असतो. असे 4 प्रकारचे पत्ते असतात मित्रांनो. आता त्याला काय म्हणतात मला माहित नाही, कारण मी पत्ते खेळत नाही मित्रांनो. तर मला एवढं माहिती आहे की प्रत्येक अंकाचे 4 पत्ते असतात, ओके. तर याचे पण 4 झाले. टोटल आपले किती झाले? मग 1 2 3 4 5 6 7 8 9 9 अंक झाले. त्यांचे टोटल 4 पत्ते, म्हणजे टोटल किती? 36 पत्ते. आता 36 पत्त्यांमधून कोणता तरी एक अंक येईल आणि टोटल आपले 52 आहे. तर आपलं उत्तर काय येईल? 18 2 36. आता हे 6 7 36, याला 3 1 3 3 2 6, याला कशाने भाग जाईल मित्र? 6 7 36, साइन 7 42, साइन 8
48 9 चौक 36 9 55 9 36 54 13 2 13 चौक 52. आपलं इथं काहीतरी चुकलं का? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 असतील. 9 चौक 36 पत्ते असतील. ओके. आणि टोटल किती कार्ड असतील? 52 कार्ड असतील. हां, याला 4ने भाग देऊ ना आपण. असं कसं करताय मित्रांनो तुम्ही? बघा बघा, याला 4ने भाग दिला. 4 8 32 4 9 36 4 1 4 4 3 12 म्हणजे 9/13. 9/13 ऑप्शनमध्ये आहे का? तर आहे मित्रांनो. हे मी सरळ क्वेश्चन पेपरचा स्क्रीनशॉट घेऊन डायरेक्टली तुम्हाला सॉल्युशन देतोय. म्हणजे मी काही हे अगोदर सॉल्व केलेले नाही, त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल. ओके. मी डायरेक्ट सॉल्युशन देत असल्यामुळे जर 2 पाशे पटावर टाकले तर त्यांच्या बाजूला समान अंक येतील असे संभाव्यता किती आहे? आता 2 पासे आहे. पासे कसे असतात? असे. ओके. हा एक झाला. त्याच्या एका बाजूला सपोज 6 अंक असे, मग 2, नंतर इकडून 4, असे 2 पासे आहे. ओके. तर तशी किती पॉसिबिलिटी किती होईल आपल्या याच्या? तर कधी 1 येऊ शकतो, म्हणजे पहिल्या पाशावरती, तर दुसऱ्या पाशावरती पण 1 येऊ शकतो. ही एक पॉसिबिलिटी झाली. दुसरी कोणती झाली? पहिल्या याच्यावरती 1 येऊ शकतो, दुसऱ्यावरती 2 येऊ शकतो. ही एक झाली. तिसऱ्यावरती पहिल्यावरती 1, तिसऱ्यावरती 3. असंच जर करत गेलो आपण तर मला इथं 4 1 5 1 6, तर अशा प्रकारे म्हणजे 6 येऊ शकतात. ओके. म्हणजे 6 येऊ शकतात. तशाच प्रकारे आपल्याला माहिती आहे मग काय, 1 साठी आपल्याला पॉसिबिलिटी किती आल्या? 6. 2 साठी किती येईल? त्या 6. म्हणजे अशा 6 36 पॉसिबिलिटी येते मित्रांनो, ते जर तुम्ही करत गेलात तर. ओके. 36 पॉसिबिलिटी आल्या तुमच्या. टोटल 36 पॉसिबिलिटी आल्या. आता 36 पैकी सेम अंक कशामध्ये येईल? सेम दोन्ही पाशांवरती सेम अंक, म्हणजे पहिल्यावरती 1 येऊ शकतो, दुसऱ्यावरती 1, पहिल्यावरती 2 येऊ शकतो, दुसऱ्यावरती पण 2, तिसऱ्यावरती 3, दुसऱ्यावरती पण 3, पहिल्यावरती 4, दुसऱ्यावरती पण 4, पहिल्यावरती 5, दुसऱ्यावरती पण 5, आणि पहिल्यावरती 6 आणि दुसऱ्यावरती पण 6. तर अशा किती पॉसिबिलिटी झाल्या? 1 2 3 4 5 6, म्हणजे अशा 6 पॉसिबिलिटी झाल्या. तशा त्या 36 होत्या आणि आपल्या 6 पैकी म्हणजे सेम अंक येणाऱ्या पॉसिबिलिटी 6 आहे. तर आपलं उत्तर किती झालं? 6 1 6 6 6 36 1/6. तर हे ऑप्शन मध्ये आहे का? बघा बरं मित्रांनो. 1/6. हा, 1/6 आपलं ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन सी. तर हे झालं आपलं करेक्ट आन्सर. आता बघा, पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांमधून यादृच्छिकपणे निवडलेल्या संख्या ही आणि अविभाज्य संख्या असल्याची संभाव्यता किती? आता 30 नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे 30 नैसर्गिक संख्या आहे. तर 1 पासून 2 2 3 4 अशा 30 पर्यंत एकूण संख्या आहे. ओके. तर त्यांनी काय म्हणलं? तर अविभाज्य संख्या असल्याची संभाव्यता किती? आता 30 पर्यंत बघा, अविभाज्य संख्या कोणत्या असतात? तर
मूळ संख्या असतात. मूळ संख्या कोणत्या झाल्या? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 आणि 29. टोटल किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. टोटल संख्या आपल्या 30 होत्या आणि ती अविभाज्य किती येऊ शकतात? टोटल 10 येऊ शकतात. म्हणजे आपलं काय झालं उत्तर? 1/3. 1/3 आहे का? तर ऑप्शन क्रमांक सी. तर हे झालं आपलं आन्सर. ओके मित्रांनो, तर बघा आता पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय? एका बुद्धिबळाच्या चेस पटावर एकूण किती चौरस आहेत? तर आता बुद्धिबळाचं चौरस पट जर काढलं आपण असं, तर इकडून 8 असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 8. तसंच 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर हे आता आपलं असं असतं मित्रांनो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर 8, 8, 8, 8 असे आणि 8 असे टोटल 64 तर झालेच मित्रांनो. पण आता तुम्ही जर असं ऑब्झर्व केलं, आता हा पण एक टोटल त्यांनी काय विचारलंय? एकूण किती चौरस आहे? एकूण चौरस तर तुम्हाला असे दिसताय ते डब्बे हे 64 आहे. पण जर तुम्ही असा विचार केला, मी कलर दुसरा घेऊन टाकतो आता. हा जर मी बघितला, हा एक चौरस झाला. 2-2चे जर बॉक्स केले तर हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला. ओके, तसंच हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला. हे असे चौरस झाले मित्रांनो. परत आपण काय करू? 4-4चे बॉक्स करू. असे जर काढायचे असेल तर ते किती होतील बघा. आता इथं बघा, टोटल 8 आपले असतात. तर पहिलं करायचं 8चा वर्ग, नंतर 7चा वर्ग 49, नंतर 6चा वर्ग 36, नंतर 5चा वर्ग 25, नंतर 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4 आणि 1चा वर्ग 1. तर यांची सगळ्यांची बेरीज करा. तर आता तुला माहिती आहे 9 आणि 1ची बेरीज किती होईल? 10. ओके, 16 आणि 4ची 20. ओके, अजून आपण एकत्र काय करू शकतो? हे करू शकतो 64 आणि 36 याची किती होईल? 100. राहिलं किती आपलं? 25 आणि 49. 25 आणि 49. तर बघा 9 5 14, हाचा आला 1, हा 1 आणि हाचा 1 आणि हा 1, 2, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8 आणि 2 10, हाचा आला 1. तर 204. 204 आपलं ऑप्शनमध्ये आहे का बघा? हा आहे. तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं असेल? 64 करून ॲन्सर सॉल्व केलं असेल. म्हणजे त्यांना वाटलं असेल की 64 सहसा आपल्याला 64 माहीत असतात. पण काय विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी टोटल विचारली, टोटल चौरसांची संख्या, तर ती आली 204. आता पुढचा प्रश्न बघा. जर आपले किती अजून क्वेश्चन बाकी आहे कुठे? जर 2 पाचशे हे झालं आपलं. जर 1984ला रविवार असेल तर 1984. आता 1984 आता आपल्याला पहिले बघावं लागेल
1984 हे लीप वर्ष आहे का? तर यांनी 4ने जर भाग द्यायचा असेल तर शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्ण 4ने भाग जातो. ही कसोटी आहे, म्हणजे हे काय झालं, लीप इयर झालं. ओके मित्रांनो. हे झालं लीप इयर. लीप इयर झालं तर काय होतं, फेब्रुवारीमध्ये किती, आता बघा लीप इयर झाल्यामुळं काय होईल आपलं बघा. तर इथं काय येईल, जानेवारी फेब्रुवारी, आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे त्यांनी काय सांगितलं आहे, 1 जानेवारीला रविवार असेल तर 26/8/1984 कोणता, म्हणजे ऑगस्टपर्यंत जाईल. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्टपर्यंत जायचं आहे. आता जानेवारीमध्ये आपल्याला माहिती आहे किती दिवस असतात, 31. फेब्रुवारीमध्ये आता आपल्याला माहिती आहे 1984 काय लीप इयर आहे. लीप इयर असलं तर किती दिवस, 29 दिवस. हे किती परत 31, हे 30, हे 31, हे 30, हे 31 आणि इथं किती येईल मित्रांनो, 26 दिवस. 26 ऑगस्टपर्यंतच करायचं आहे ना, तर आपण याचे टोटल करू. आता हे 30 आणि 30 किती होईल, 60. 60 आणि 60 120. 120 आणि हे 31 आणि 31, 120 आणि 60 किती होईल मित्रांनो, 180. प्लस हे किती राहिले आपले 28 दिवस, म्हणजे 8 208. आता याला 7ने भाग द्या. जर याला 7ने जर भाग दिला, 7 दोन्ही 14, 7 8 56, 7 9 63. आपलं काहीतरी चुकलं का मित्रांनो, बघा. जानेवारी फेब्रुवारी थांबा, आपलं बघा किती होईल हे, आता बघा हे 30 आणि 30 किती होईल, 60. हे 30 आणि 30 किती होईल, 60. ओके. आणि हे 3 1 3 3 2 7 3 3 9, हे 90. आणि हे 1 2 3 म्हणजे हे किती, 29. तर टोटल किती होईल आपले, 9 6 1 6 6 2 12, 12 प्लस 9 21, 22 23. बरोबर आला. 6 1 6 6 2 12, 12 आणि 9 21, 22 23. 10 11 12 13, 13 आणि 6, 13 आणि 6 10 11 12 13 आणि 6 19. हा चाला 1. तर 4 5 6 6 6 12, 12 आणि 6 18, 18 2 20 आणि 1 23. आता याला 7 त्रिक 21. आपलं काहीतरी चुकतंय का मित्रांनो, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्टपर्यंत जायचं आहे का आपल्याला. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै
आणि ऑगस्ट. 10, 11, 12, 13 आणि 6, 16, हां 221. तर हे झालं. तर यांनी 7नी जर याला भाग दिला, 7 त्रिक 21, उरले 2, 7 चोक 28, उरला 1. म्हणजे इथं किती रविवार म्हणजे एक आलं आपलं, तर रविवार आता सोमवार येईल. ओके, हे झालं आपलं त्याचा आन्सर. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे, 8 + 6 = 42 आहे. तर त्याचं काय आहे, 8 सकम 48. आता याचं लॉजिक काय बघा, 8 + 6 म्हणजे त्यांनी प्लस नाही केला, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. 8 × 6, 8 सकम 48 होता. मायनस शेवटचा अंक किती, -6. शेवटचा अंक 6 आहे ना, उत्तर किती आलं, 42. तसंच इथं 7 5 35 मायनस शेवटचा अंक -5 = उत्तर किती आलं, 30. इथं पण तेच 9 × 3, 9 त्रिक 27 -3 किती उत्तर आलं, 24. तर 6 + 4 काय येईल, 6 × 4 साइन चोक 24 - 4 = उत्तर काय येईल आपलं, 20. 20 आहे का ऑप्शनमध्ये, तर आहे. ए नंबरचा आपलं ऑप्शन झालं. आता पुढचा प्रश्न बघा, 1 ते 57 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. आता हे एकदम सोपं गणित आहे मित्रांनो. 1 ते 57. आता विषम संख्या जर बघितल्या तुम्ही, 1 आहे, 2 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे आणि अशा. ओके, आता जर तुम्ही ह्या बघितल्या, ह्या किती संख्या झाल्या, 5. तर यांची जर बेरीज केली तर काय येईल, 1 आणि 3 4, 5 आणि 4 9, 9 9 18, 18 + 7 25. म्हणजे 5 संख्या असल्या की त्याचा वर्ग करायचा सरळ, म्हणजे त्याची बेरीज किती येईल, 25 येईल. तसंच आता इथं कसं येईल मित्रांनो बघा, इथं काय आहे, संख्या त्याच आहे, किती 1 ते 57 आहे ना, तर म्हणजे टोटल संख्या किती येईल 1 ते 57 मध्ये. आता आपल्याला माहिती आहे 1 ते 10च्या मध्ये 5 सम येईल, 5 विषम येईल. आता 1 ते 57 पाहिजे, पुढची संख्या कोणती आपली, 57 आणि 58, 2 बे दोन्ही 4, बे नम 18. म्हणजे 29 संख्या काय येईल, सम राहील, आणि 29 संख्या काय राहील, विषम राहील. तर सरळ याचा 29चा वर्ग करा. 29चा वर्ग किती येईल मित्रांनो, 9चा 8, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36. जर पाठ करून ठेवा मित्रांनो, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर 841 त्याचं उत्तर आहे, पण तरी मी तुम्हाला वर्ग करून दाखवतोय. 9चा वर्ग 1 म्हणजे शेवटच्या अंकाचा वर्ग करायचा, 81चा 9चा वर्ग 81 म्हणजे 1 घ्यायचा, हातचा आला 8. तर सगळ्या ह्याच्यात जेवढे अंक दिसतात त्यांचा गुणाकार करायचा. 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, 36 प्लस आपला हातचा किती होता, 8. 36 + 8 किती होतात मित्रांनो, 44. हातचे आले 4. आता 2चा वर्ग शेवटचे अंक राहिला ना, 2चा वर्ग 4, 4 आणि 4 8, तर 841 आपलं आन्सर झालं. किती आहे का, सी आपलं ऑप्शन झालं. हे विषम संख्या काढण्याचं मी तुम्हाला एकदम शॉर्टकट ट्रिक सांगितली. आता 79 ही संख्या रोमन शब्दामध्ये कशी लिहिता येईल, तर बघा, तर काही पेपरमध्ये रोमन अंक पाठच करायचं. LCDM. L म्हणजे किती, 50, C म्हणजे 100, 500 आणि M म्हणजे 1000. हे तुमचं पाठच असलं पाहिजे मित्रांनो. आता इथं 79 आहे, 79 कसं लिहिसाल तुम्ही, 50 + 70 + 9 असंच लिहिसाल ना. आता 50 साठी किती आहे, 50 + 20, 50 + 20 70 होईल ना, 70 + 9 79 होईल. तर 50 साठी L,
20साठी तुम्ही काय लिहिसाल? आपल्याला माहिती आहे एक्स कशासाठी यूज केलं जातं, तर 10. तर 10 + 10 म्हणजे डबल एक्स. ओके. आणि 9साठी काय लिहिसाल तुम्ही? इथं एक्ससाठी 10 - एक्स. आता 10ला एक्स लिहितात, त्याच्यातून 1 मायनस करतोय म्हणून ती ह्या साईडनं लिहिली. ओके. 11 लिहायची असती तर आपण काय केलं, तर ह्या साईडनं लिहिली असती. तर आपलं ऑप्शन काय झालं? LXXIX. LXXIX. तर हे आपलं ऑप्शन झालं. ओके. चला मित्रांनो, आता पुढे बघा. 7 संख्यांची सरासरी 19 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. तर 7वी संख्या कोणती? 7 संख्यांची सरासरी 19 आहे. तर 7 संख्यांची बेरीज काढता येईल. बेरीज किती येईल? 19 × 7. तर ती किती येईल? 9 × 7 = 63. 5 6. 7 1 7 आणि 6 किती? 13. तर 7 2 14 140. 140 मधून किती काढायचे आहेत? 7. तर ते 9 × 7 = 63. 5 6. 7 1 6. 7 1 7 आणि प्लस 6 13. तर 133 ही आली आपली. आणि नंतर 6 संख्यांची सरासरी 15 दिली. म्हणजे ही झाली आपली 7 संख्यांची. 6 संख्यांची म्हणजे 15 × 6. 15 15 5 75. 15 सखी 90. तर आपल्याला मग 7वी संख्या काढायची. तर 7 संख्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे 133 आणि 6 संख्यांची माहिती आहे 90. ती मायनस करून टाका. तर आपला ऑप्शन किती येईल इथं? 43. हे झालं आपलं ऑप्शन. ओके मित्रांनो, चला आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. 47 मुलींची सरासरी 47 आहे, परंतु नंतर असे लक्षात आले की एका मुलीचे वजन 30 किलोग्रॅम आहे. चुकीने 47 किलोग्रॅम लिहिले गेले, तर 47 मुलींचे सरासरी वजन किती असेल? आता बघा, तिचं 47 होतं, तर तिचं 30 होतं, तर आपण 47च घेतलं, असं चुकून केलं गेलं. तर इथं काय होईल? सरासरी 47 पेक्षा जास्त तर येणारच नाही. तर ऑप्शन डी आपलं कटला. ओके. आणि 47 तर त्याचं राहणारच नाही, कारण आता तिचं वजन किती झालंय? 30. तर हे झाला. तर आपलं ऑप्शन हे किंवा हे राहू शकतं. तर ते कसं काढायचं बघा. आपल्याला माहिती आहे किती 47 जर तिचं आपण वजन पकडलं होतं, पण ॲक्च्युअल वजन तिचं 30 होतं, तर ते जर मायनस केलं तर टोटल 17 आपल्याला 44 47 लोकांमध्ये डिवाइड करायचे. म्हणजे जर डिवाइड केलं तर ते कितीमध्ये येईल बघा. म्हणजे 17ला 47ने भागायचं, तर ते किती येईल? 17 2 34, 17 3 51. 1.33 म्हणजे 0.3च्या जवळजवळ 33च्या जवळजवळ येईल. तर 0.33 म्हणजे काय? आपलं पहिलं 47 होतं, त्याच्यातून मायनस 0.3 मायनस करायचं आहे आपल्याला. तर ते मायनस जर केलं तर इथं 7 येईल. इथं 146.7च्या जवळ आपलं ऑप्शन येईल, 46.7च्या. तर आपण हे 0.33 केलं आहे मित्रांनो, म्हणजे 0.7च्या वरती तर नाही येणार, म्हणून आपलं ऑप्शन काय राहील? 46.6. ओके. तर हे झालं आपलं ऑप्शन. आता बघा, दोन 2026-27 अर्थसंकल्पीय 2.5 ते 5 लाखाचे उत्पन्नावर 5% आयकर घेण्यात येईल जर एका व्यक्तीचे उत्पन्न 2 लाख रुपये असून त्याच्या उत्पन्नात 40%ने वाढ झाली. म्हणजे त्याचं जर 1 2 3 4 5 2 लाख होतं, त्याच्यात त्यांनी असं लिहितो मी,
2 लाख 1 2 3 4 आणि 5 2 लाख होतो. तर त्याच्यात काय झालं 40% वाढ झाली. 40% वाढ झाली. ओके. अबे मैं पढ़ाई कर रहा हूँ. 40% वाढ झाली मित्रांनो. आता माहित आहे 140 त्याचे काय झालं 2 लाख होतं 40% वाढलं तर म्हणजे 140 झाले. त्याच्यावरती 5% कर घेण्यात येईल. तर किती येईल? हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा एक आणि हा एक. तर किती राहिलं 200 गुणिला 14 पंचे 70 म्हणजे टोटल किती राहिलं तुझं 1 2 3 7 2 14 म्हणजे 14,000 रुपये काय केले जाईल मित्रांनो 14,000 रुपये त्याच्यावरती कर घेतला जाईल. मित्रांनो सॉरी थोडं डिस्टर्ब झालं. लहान मुली आल्या होत्या त्यांनी थोडं मध्ये डिस्टर्ब केलं त्याच्यामुळे ब्रेक झाला आवाज. ओके. तर चला एका रेडिओ 1440 रुपयात विकल्याने 10% तोटा होतो. तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल. म्हणजे 90ची व्हॅल्यू किती आहे 1440. तर आपल्याला 110ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके. तर हे कसं काढता येईल मित्रांनो बघा 9 1 9 9 सकी 54 160 गुणिला 11 करायचं आहे. तर कसं करायचं 0 6 7 1 1760. 1760 म्हणजे त्यांनी कितीला विकलं होतं पहिले 1440 म्हणजे किती रुपये एक्स्ट्रा द्यायचे त्याला 20 आणि 320. 320 आहे का कुठे ऑप्शनमध्ये तर आहे ऑप्शन क्रमांक सी. ओके. ओके. तर चलो आता लास्ट क्वेश्चन आपण याची दुसरा पार्ट घेऊन येऊ म्हणजे तुम्हाला जास्त लेंदी होणार नाही आणि प्रॉपर एक्सप्लेनेशन मिळेल. एक रेल्वे खांबाला 10 सेकंदात व 150 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 16 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेचा वेग किलोमीटर प्रति तासामध्ये काढा. आता बघा खांबाला कितीमध्ये ओलांडलं तिने 10 सेकंदात आणि एका प्लॅटफॉर्मला कितीमध्ये ओलांडलं 16 सेकंदात. म्हणजे रेल्वेचं कसं असतं तिची लेंथ असते आणि जर ती खांबाला किंवा माणसाला ओलांडत असेल तर तिची लेंथच ती ओलांडते. पण काय होतं एखाद्या प्लॅटफॉर्मला किंवा पुलाला ओलांडते तर तिची लेंथ प्लस जो प्लॅटफॉर्म असेल त्याची लेंथ किंवा मग जो ब्रिज असेल त्याची लेंथ ती तेवढी ओलांडते. तर इथं ब्रिज तिने ओलांडला 150 मीटरचा सॉरी प्लॅटफॉर्म तिने ओलांडला 150 मीटरचा. तर बघा इथं 6 सेकंद तिला काय होत आहे जास्त लागत आहे. 6 सेकंद कशाला 150 मीटरचा जो प्लॅटफॉर्म आहे तो तिला हे करायला ओलांडायला. तर रेल्वेचा वेग किती येईल मग 150 मीटर आहे आणि 6 सेकंद तिला लागत आहे. तर 6 दोन्ही 12 6 35 मीटर पर सेकंद हे झालं. आता माहिती आहे आपल्याला 25 मीटर पर सेकंद आहे. तर त्याला जर आपल्याला याच्यामध्ये करायचं असेल किलोमीटर पर आवरमध्ये तर 18/5 ने आपण काय करतो गुणतो. 5 5 25 18 पंचे 90 म्हणजे तुमचं उत्तर किती आलं 90 किलोमीटर प्रति तास. तर अशा प्रकारे आपण सोलापूरचे जे काही क्वेश्चन आहेत ते अर्धे घेतले मित्रांनो. म्हणजे मॅथ प्लस रिझनिंग दोन्ही आपण सॉल्युशन देऊ 2 पार्ट्समध्ये. तर तुम्ही बघा आणि छत्रपती संभाजीनगर जालन्याचे पण मी एक्सप्लेनेशन टाकले आहे आणि प्रत्येक
जिल्ह्यावाईज मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणत्या जिल्ह्याचं मी एक्सप्लेनेशन देऊ, तर तुम्हाला ते मिळून जाईल. थँक्यू.